या ठिकाणी आपल्याला 1 वाटी मटार घ्यायचा आहे, 1-2 चम्मच रवा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करण्यासाठी मटर आणि 2 चम्मच घेतलेला रवा ॲड करायचा आहे आणि मिक्सरमध्ये एकदम ग्राइंड करून बारीक डोशाच्या पिठासारखं तयार करायचं आहे आणि त्याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। ठिकाणी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। थोडंसं घटसर झालेलं आहे, त्याच्यात मी पाणी ॲड करते आणि 1 चम्मच विनो किंवा सोडा, या ठिकाणी मी खायचा सोडा घेतलेला आहे, बेकिंग सोडा, आणि डोशाच्या तव्यावर आपल्याला तेल लावून थोडंसं डोशाच्या साईजसारखं आपल्याला मटरचं पीठ टाकायचं आहे। या ठिकाणी एकदम डोसासारखा डोसा तयार झालेला आहे, अजून एकदम कुरकुरीत। तुम्ही नक्की ट्राय करा, आवडल्यावर लाईक सबस्क्राईब नक्की करा।